भावनो सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आपण चाललोय पाणी पाजवायला रानाकडे. कसा आहे विषय, दुपारचा 2:30 वाजल्यात. आपण चाललोय रानाकडे पाणी पाजवायला. आता बघ्या, लय ऊन बिन लय आहे म्हणून जॅकेट घातली. लालच उडी का घालतोय म्हणतात असतील सगळेजण. ते विषय आहे लाल उडीत, तुम्हाला नंतर सांगतो. आता आपण रानात गेल्यावर शूट चालू करूया. तर भावनो रानात आलोय आपण. आता आपल्याला तिकडच्या बाजूला पाणी पाजवायचं. मागच्या साईडला आपल्या दाखवतो मी कुठं पाणी पाजवायचं आहे. तिकडे आपलं झाडं तोडायची कामं चालू आहेत. जरा ऊन लईच आहे, झाडं तोडायची कामं चालू आहेत. मामा काय म्हणतात जरा बघून येतो. बघा हिची दुरी बांधलोय, जरा असा पडतो आणि अंगावर थापा पडतो त्या इथला थापा. दुरी बांधलोय ह्याला मी पुढच्या झाडाला पाहिजे बांधायला पाहिजे ती. हां 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 एवढ्या लांब येईल असा अंदाज लागला नाही. हां हां बघा की ती कुठला थापा तुम्ही पडला. आज होते का नाही? आज नाही म्हणा, बेनून होईल आज नुसतं. एक 2-3 दिवस लागणार बघा अजून बाहेर पडूस पर्यंत. होय. बुडकं बाहेर गेलं की नाही हां हां मग तुमचं काय कंपाऊंड करून घ्या. मग जळान खांद्याने मी टाकतो तिकडे पुढं. जळणाचा काय प्रॉब्लेम नाही. चालते. गेली की झालं, होय. तिथलं भरून नेलं परवा. हां हां इथं आपल्याला पाणी पाजवायचं बघा. ही बकरी खाऊन झाल्यामुळं जरा असं लहान चिचरल्यासारखं झाली. तापवली राहणार मी भरपूर पाणी, मुद्दाम द्यायला नाही. आता द्यायचं आज पाणी आपण, आणि उद्या परवा आपण ह्याला जीवामृत सोडायचं आहे. काय विषय झाला आहे, ह्या रानाला 10-15 वर्षे काय शेणखत किंवा कायच नाही आहे. त्यामुळं असा विषय झाला याचा. ह्याकडे आता लक्ष द्यायचं आहे आपल्याला. पूर्ण प्रोसेस आपण जीवामृत सोडते सगळं दाखवणार आहे आपण. फक्त व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ येत जातील. पाणी चालू करायचं आहे आपल्याला. तर पाठबीट पहिला बांधायला लागते. तर पाठबीट बांधतेला दाखवतो तुम्हाला. मोबाईल सेटअप लावतो. बघा थांबा, कुठं सेटअप लावा. पानामध्ये याला तर भावानो, पाठबीट आपलं असं बांधून झाली आता सगळं, जेणेकरून पाणी चालू केली की डायरेक्ट आता आपल्या रानात यायला पाहिजे. आता आपण चालली मोठ्या पेटीकडं. विहीर आहे बघा आमची, ही विहीर आहे बघा आमची. पाग झुडपण सगळी मुजून गेल्या, यावर्षी बांधायचे आहे. तर डांब आहे बघा आपल्या मोटर पेटीचा. डांब पण केवढा तिरका झाला आहे. आपण मोटर पेटीत किल्ली घेऊन आले. चालू करूया मोटर पेटीत चालू करूया आपण आता. किल्ली सापडेना मला, कुठली किल्ली असेल. ही मोटर पेटी बघू शकता तुम्ही. इथे इकडे मोटर पेटी उघडून घेतो पहिला. मोटर पेटीत सापडेल 5 बघून लागते, स्टंट होते ना. मोटर पेटी आहे बघा. फीज काढ्या, फीज घालायची इथं. हे ऑटोवर लावायचं, चालू होते आपलं. वाडा बघायची आपण. अरे इथला पाट बांधायचा राहिला आहे. 2 मिनटं थांबा, बंद करूया मोटर. तर भावानं पाणी चालू झाले. पाण्यात असं सरळ पाटानं जाणार तिकडं. तर आपण तिकडे जाऊन वाट बघूया पाण्याची. पाणी आता आले, तुम्ही बघू शकताय. आता हे 3 सारे आपल्या आहेत. हे 3 साऱ्यासनी पाणी जाणार. चालले का नाही बघूया. आता पाणी जाईल तेच, ते काय विषय नाही. तसं मी बांधून ठेवल्यात दार. आपल्याला काय काम नाही आहे दुसरं. आपण निवांत बसायचं नुसतं बघत कसं जाते, कुठं जाते. पाणी लावले सगळं. आता आपल्याला काय काम नसते, निवांत एक
तासभर तर बसायचं आहे आपल्याला. सगळं पाणी पूर्ण गरगरीत पाजवायचं आहे आपल्याला, जेणेकरून बकरी रानात घालू नयेत. नाही कसं व्हायला तर हत्ती कसं उगवलं की लगेच बकरी चरून चाललेली, त्यामुळे आता राड झाल्यावर जरा घालायला बघणार नाहीत. उन्हाळ्याभर जरा बकऱ्यांचा त्रास असतो. भावांनो पाणी चालू करून आता जवळजवळ 1 तासभर झालेला आहे. अजून बघा पाण्याची परिस्थिती काय. तर इकडं बघितलं असं तर पाणी सगळं पिले बऱ्यापैकी, तर इकडं बघितलं असं का नाही अजून वाळला आहे बघा. कारण इकडं रान का नाही असं जरा टेकाच्या बाजूला आहे. इकडं कोपऱ्यात तर कायच जास्त पाणी पित नाही. त्याला आपण सगळी सोय केल्या तरी पण जरा कमीच पिते पाणी. तर पण आपण काहीतरी जुगाड केला आहे त्यासाठी. तर मला दाखवतो. मी असं बोधबीत आडवं फाडले बघा डायरेक्ट. का माहीत आहे काय, तिकडल्या पाण्यानं असं पलटी मारत पाणी येते. जरासं इकडं पित नाही पाणी. त्याला काय पर्याय नाही. आता आले आपल्या वाटणीला म्हणायचं आणि बसायचं. हाय त्यात समाधान आहे. आम्ही पाणी अनेक अर्ध्या तासात होईल आपलं, काही विषय नाही. तर जर आणि एकदा अर्धा तास आपण झोप काढ्या आणि जाऊया घरला. इकडे पण पाणी पाजून झाले, इकडे पण पाणी गरगरीत पिले. बकरी बिकरी आली की त्यांचं पाय शिरायला आपणच बाहेर जातात. व्हिडिओ करायचं कारण म्हणजे भावनो, शेतकरी जीवन कसं असते सगळ्यापर्यंत पोचवायचं आहे आपल्याला. त्यामुळे व्हिडिओ करायची पाळी आली आता आपल्याला. शेतकरी जीवन सगळ्यांनी दाखवायचं म्हटलं करायला लागते. मोटर पेटी जाऊन बंद करतो आणि घरला जायचं आहे. अजून 4 वाजल्यात आता. गोट्यातली कामं पण आहेत. त्यामुळे आता व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट कराच आणि तुमच्या मित्रांनी पण पाठवा आणि सबस्क्राईब करायला सांगा.